इब्रिकरास पत्र याचा चौथा अध्याय आणि त्यातले काही वचन आपण बघूया. मी मोजके 4 वचन तुम्हा समोर वाचतोय आणि विशेष करून चौथा अध्याय आणि पहिला आणि दुसरं वचन तुम्हासाठी मी वाचतोय. म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेविलेले आहे. ह्यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिवून वागू, कारण त्यांच्या सारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही, कारण त्यांच्या ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. इब्रिकरास पत्र याचा चौथा अध्याय विशेष करून पहिल्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आपण भिवून वागू. लेट अस फिअर. देवाचं शास्त्र इब्रिकराच्या पत्रामध्ये लेखक पवित्र आत्म्याद्वारे विश्वासणाऱ्यांना सांगतो आहे की भिवून वागा. लेट अस फिअर. भीती बाळगा असा त्याचा अर्थ होतो. पण आपण जर बघितलं तर देवाचं वचन उत्पत्तीपासून तर प्रकाशित वाक्यापर्यंत विश्वासणाऱ्यांना खंबीरपणे हे सांगतं की भिवू नकोस. पुष्कळशा वचनामध्ये आपण बघतो, आपण जेव्हा देवाचे वचन वाचतो, देवाचं वचन आपल्याला काय म्हणतं? तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू कोणत्याच गोष्टीविषयी चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो मोशेला म्हणतो भिवू नको. तो अब्राहमाला म्हणतो भिवू नको. तो दाविदाला म्हणतो भिवू नको. दाऊद स्वतः म्हणतो की जरी मी त्या मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी मी अरिष्टास भिणार नाही. देवाच्या लेकरांना देवबाप पिता भिवू नको हे शिकवतो, कारण तो आपल्यासोबत असतो. परंतु या वचनामध्ये एक अपवाद आपल्याला आढळून येतो आणि त्यामध्ये देवाचं वचन असं आपल्याला सांगतं की आपण भिवून वागू. एका प्रकारे याला दैवीय भीती आपण अशा प्रकारे म्हणूया, गॉडली फिअर. परंतु जसं मी म्हटलं की देवाचं वचन खरंच आपल्याला भ्यायला सांगतं का? आपल्याला भीती बाळगायला सांगतं का? जर आपण बघितलं मत्ते 8 आपण काढूया. यामध्ये 26वं वचन जर आपण वाचलं, त्यामध्ये देवबाप काय म्हणतो आपल्याला? प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आहेत. मत्ते 8:26. मी वाचत आहे तुम्हासाठी. मत्ते याचा 8वा अध्याय आणि 26वं वचन. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र ह्यास धमकाविले आणि अगदी निवांत झाले. यामध्ये आपल्या शिष्यास तो सांगतो की तुम्ही भित्रे कसे. आणि यामध्ये तो आपल्याला पण असं सांगतो की जीवनात येणाऱ्या वादळांना तो शांत करणार आहे. जसं त्या तारूमध्ये बसलेल्या शिष्यांना वादळ, हवा हे त्यांना डुबून टाकणारी होती, परंतु आपण बघतो की ख्रिस्ताने त्यांच्या तारू मध्ये येणारा तो वादळ, त्यांना डुबवून टाकणारा, त्यांना नष्ट करणारा वादळ, हवा याला शांत केलं. इथे तो एका प्रकारे आपल्याला असं सांगतो की तुमच्या जीवनात येणारे कोणतेही वादळ का असो ना, त्यांना तुम्ही भिवू नका. नाहीतर तो आपल्याला म्हणेल तुम्ही भित्रे कसे.
आपल्या जीवनात येणाऱ्या कोणत्याच वादळाला घाबरू नका, त्याविषयी भीती बाळगू नका, असं देवाचं वचन सांगतं. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला सांगतो. मग त्यामध्ये मत्ते याचा 12वा अध्याय आणि समोर आणखी जर आपण काही वचनं वाचली तर आपण त्यामध्ये काय बघतो? मत्ते 12 आणि विशेष करून मी तुम्हासाठी वाचतोय 6 आणि 7वं वचन. तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोषी लाविला नसता, कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी आहे. इथे तो हे पण आपल्याला सांगतो, हे पण आपल्याला असं शिकवतो की कोणत्याच नियमाला किंवा कोणत्याच गोष्टीविषयी भिवू नका, कारण तो आपल्या सोबत आहे. आपण नंतर लूक शुभवर्तमान याचा 12वा अध्याय पुन्हा काढूया आणि त्यामध्ये आपण काय बघतो? विशेष करून 4थं वचन. माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की जरी जे शरीराचा वध करीतात पण त्यांच्यावर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. देवबाप जीवनात आलेल्या संकटाविषयी, वादळाविषयी भीती बाळगू नका असं सांगतो. धर्माचे नियम जे तुम्हाला डुबवून टाकण्यास आजही तयार आहेत, त्यात सुद्धा तुम्ही भिवू नका असं देवबाप शिकवतो. एवढंच नाही तर जीवनाचा नाश जर कोणी, शरीराचा नाश जर कोणी करायला आलेलं असेल त्याच्याविषयी पण भीती बाळगू नका असं देवाचं वचन सांगतं. आणि त्याच प्रकारे जर आपण 6वं वचन वाचलं, 5 चिमण्या 2 दमड्यास विकतात की नाही, तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात. म्हणजे जीवनातल्या गरजा ज्या पूर्ण होऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतं, त्याविषयीही भिवू नका असं देवाचं वचन सांगतं. आणि असे अनेक वचन आहेत जे मुख्य 3 ते 4 बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे की ज्याविषयी प्रॅक्टिकली प्रत्येक व्यक्ती विचार करतो की माझ्या जीवनामध्ये एवढे संकट, कष्ट, बिमाऱ्या, हे वादळ येतात आहे. तो घाबरून जातो, पण देवबाप म्हणतो की त्याविषयी तुम्ही घाबरू नका, कारण की त्या तारूमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे. जीवनाविषयी भरपूर सारे नियम आहेत, देशाचे नियम आहेत, जगिक नियम आहेत, धार्मिक नियम आहेत. त्याविषयी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की त्याचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, तुम्ही घाबरू नका. एखादा कोणी जर तुमचं शरीर जरी नाश करत असेल, शरीराचा वध जरी करत असेल, तर तुम्ही भिवू नका, कारण की तुमचा आत्मा देवाकडे सुरक्षित असतो. तेवढंच नाही तर जीवन जगत असताना आपल्या ज्या आवश्यकता आहेत, गरजा आहेत, त्याविषयी सुद्धा देवबाप आपल्याला शिकवतो की भिवू नका. मग एवढं सर्व असून, एवढं सर्व आश्वासन असून, एवढ्या डोंगरभर असा, आभाळभर असा जे अभिवचन आहे, जे भिवू नको असं म्हणतं, तर मग इथे देवबाप का म्हणत आहे की तुम्ही भीती बाळगून जगा? का बरं देवबाप इथे असं म्हणतोय की आपण भिवून वागू? खरंच आपण देवाची लेकरं आहोत, आपल्याला कोणत्या गोष्टीविषयी भिवून वागायची गरज आहे? तर याच गोष्टीविषयी प्रियांनो आपल्याला मनन करायचं आहे. आणि याविषयी जर आपल्याला मनन करत असताना आपण जर एक गोष्ट जर बघितली की इब्री करास हे पत्र कोणाला लिहिल्या गेलेलं आहे, म्हणजे आपल्याला आपल्याला समजण्यास मदत होईल, आपल्या मनास मदत होईल. इब्री करास पत्र पवित्र आत्म्याद्वारे हे लिहिल्या गेलेलं पत्र आहे. देवाने इब्री करासच्या लोकांना हे पत्र लिहिलेलं आहे. इब्री लोकांना हे पत्र लिहिलेले आहे आणि इब्री लोकांना पत्र लिहिलेलं आहे. आणि विशेष करून त्या इब्री लोकांना हे पत्र लिहिलं गेलेलं आहे, त्या इब्री लोकांना हे वचन लिहिलं गेलेलं आहे की जे पूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचा सुसमाचार त्यांनी ऐकला होता. असं म्हटलेलं आहे त्या वचनामध्ये की ह्यामुळे तुम्हाला कोणीही त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भीती बाळगू. कारण
त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आलेली आहे. म्हणजे या इब्री लोकांना सुवार्ता सांगण्यात आलेली आहे. हे इब्री लोक विशेष लोक आहे ज्यांनी सुवार्ता ऐकून ख्रिस्तावर विश्वास केलेला आहे. म्हणजे हे इब्री पत्र अशा अशा इब्री लोकांना लिहिलं गेलेलं आहे की ज्यांनी सुवार्ता ऐकलेली आहे, त्यांनी ख्रिस्तावर विश्वास केलेला आहे. परंतु हे इब्री लोक सुवार्ता ऐकून विश्वास करून सुद्धा देवळातच होते. त्याने देऊळ सोडलं नव्हतं, त्याने देवाचं मंदिर जे आहे ते सोडलं नव्हतं. त्यांनी अद्यापि तिथल्या महायाजकाला सोडलं नव्हतं. ते आजही त्याच बंधनात ते अटकून होते. त्यांनी देवाचं वचन ऐकलं, म्हणजे सुवार्ता ऐकली, परंतु ते अद्यापही जुन्याच गोष्टीत अडकून होते. आतापर्यंत ते वचन त्यांच्यामध्ये विश्वासामध्ये कार्यरत झालं नव्हतं. तर अशा लोकांना, अशा व्यक्तींना, अशा मंडळ्यांना, अशा समाजाला हे पत्र लिहिलं गेलेलं आहे. आणि त्यांना म्हटलं गेलेलं आहे की बघा, तुम्हाला सुद्धा सुवार्ता सांगण्यात आलेली आहे. तुम्हाला सुद्धा सुवार्ता सांगण्यात आली आहे, जशी त्यांना सुवार्ता सांगण्यात आली होती. प्रियांनो, सुरुवातीपासूनच देव वेगवेगळ्या प्रकारे सुवार्ता गाजवत आलेला आहे. आदामाला सुवार्ता गाजवली, ते कोकरू तिथे वध करून. अब्राहमाला सुवार्ता गाजवली, हे दाखवून, हे अब्राहमा, तुझ्या मुलावर तू चाकू उगारू नकोस, मी उपाय केलेला आहे. मोशेला, इस्रायलाला देवाने सुवार्ता सांगितली होती की त्या दाराच्या चौखटीवर ज्या रक्त लावून असेल त्या मी पार चालला जाईल. मोशे जंगलात असताना त्या लाकडाच्या दांडीवर मेलेला साप उभा केला गेला होता. तो साप तिथे लटकवला गेला. ती पण एका प्रकारे सुवार्ता होती. त्या खडकातून पाणी देवाने पाजलं त्या इस्रायल लोकांना, ती एक सुवार्ता होती. आणि अशाच प्रकारे या इब्री लोकांना सुवार्ता सांगण्यात आली होती. सुवार्ता सांगण्यात आली होती, देवाचं वचन त्यांना देण्यात आलं होतं. असं म्हटलेलं आहे की त्यांना सुवार्ता सांगण्यात आली, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झालं नाही, कारण त्यांचा ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. सुवार्ता म्हणजे देवाचं वचन, आणि हे त्यांच्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही त्यांचा. आणि ही गोष्ट तुम्हामध्ये होते आहे, त्या विश्वासणाऱ्यांना, अल्पविश्वासणाऱ्यांना तो सांगत आहे देवाचं वचन की हे इब्री विश्वासणाऱ्यांनो, तुम्हाला देवाचं वचन, देवाची सुवार्ता तुमच्या गाजवलेली आहे, परंतु तो संयोग तुमच्यामध्ये होत नाही. तुम्ही आजही त्याच रूढी परंपरेमध्ये अडकून आहात. म्हणून आता मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आता भिवून वागलं पाहिजे. तुम्ही भिवून वागलं पाहिजे, कारण की आता खूप मोठी साक्ष आहे. आणि आपण खरंच हे बघत नाही का? खरंच आपण हे बघत नाही का की जेव्हा इस्रायलाला मोशेद्वारे संदेश देण्यात आला आणि तो संदेश इस्रायलातल्या लोकांनी ऐकला नाही. अहो, हे लोक ते होते जे मिस्रामधून जसं की तारण प्राप्त करून निघालेले लोक, जसं की तांबड्या समुद्रातून, त्या नदीतून पार होऊन निघाले लोक, जसं की बाप्तिस्मा घेऊन निघाले लोक. असे लोक जेव्हा देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करतात, आपण काय बघतो की सर्वच्या सर्व लोक, सर्वची सर्व मंडळी त्या मरुभूमीमध्ये नाश होऊन जाते. कारण त्यांनी देवाचं वचन मोशेद्वारे ऐकलं, पण ते वचन त्यांच्यामध्ये विश्वासाबरोबर संयोग पावला नाही. त्याचबरोबर आपण बघतो नोहाने सुवार्ता गाजवली. जवळपास मला वाटतं 40 वर्ष सुवार्ता गाजवली. एकटा माणूस सुवार्ता गाजवत होता, पण ते वचन त्यांच्यापर्यंत पोहोचलं, पण त्यांनी त्यावर विश्वास केला नाही. त्यांचा पण संयोग झाला नाही. विश्वासाबरोबर ते हे झाले नाही, मिळले नाही. आणि आपण बघतो की ते सर्वच्या सर्व नष्ट झाले. लूतच्या बायकोला देवाने म्हटलं की मी यांना न्याय देतो, ह्या शहरांना, तू पलटून पाहायचं नाही.
तू सरळ निघ, सरळ जा. परंतु आपण काय बघतो, जी देवाची जी सुवार्ता होती दंडाची, की मी त्यांना दंड देतोय आणि तुम्हाला वाचवतोय, तुम्ही सरळ जा, देवाचं वचन तिने ऐकलं नाही, मागे पुढून पाहिलं आणि तिचा अंत झाला, पुतळा बनून गेले. त्याच प्रकारे आपण बघतो, पिलाताला देवाचं वचन पोहोचलं होतं. येशू ख्रिस्त तिथे उभा होता. काय हे सत्य आहे येशू ख्रिस्ता म्हणून विचारलं तर तुला माहित आहे, यू नो इट. सुवार्ता त्याला माहित, त्याच्या पत्नीद्वारे, त्याच्या स्वप्नात सर्व त्याला माहित होतं. परंतु ते वचन जे तिच्यापर्यंत पोहोचलं, त्याच्यासोबत ते संयोग पावलं नाही. तो भीड सोबत, त्या मंडळी सोबत तो उभा राहिला. आणि आपण काय बघतो, त्याचं तारण झालं नाही म्हणून आपण असं बघतो. आज आपण काय बघतो की येशू ख्रिस्ताला क्रूस खांबावर दंड आज्ञा देणारा तो पिलात. परंतु त्या क्रूस खांबाच्या बाजूला एक चोर आहे. तो म्हणतो, हे प्रभू. आणि काय बघतो, त्या दोन चोरामधून एक चोर ख्रिस्ताबरोबर. प्रियांनो, आज जर भीती जर खरंच बाळगायची आहे विश्वासणाऱ्यांना, तर ती आहे या गोष्टीची, की आपण देवाच्या सुवार्तेला आणि आपण देवाच्या वचनाला अंतरल्यासारखे दिसू नये. पुष्कळ आहेत आपल्यामध्ये, भरपूर आहोत आपण, पण आपल्यामध्ये किती आहोत की जे त्यांनी वचन आपल्या मनात रुजून, ते वचन विश्वास करून, त्या विश्वासाबरोबर संयोग होऊन आपण जीवन जगतो आहे, की फक्त आपण त्या विश्वासणाऱ्यांसारखे आहोत. हा, सुवार्ता ऐकली, देवाचं वचन ऐकलं आणि नामधारी विश्वासणाऱ्यांसारखं बस जीवन जगतोय, मनात विश्वासच नाही. आणि ते कसं कळतं, की जेव्हा जीवनात वादळ येतात, जेव्हा जीवाची भीती असते, जेव्हा नियम कानून आपल्यावर लादले जातात, जेव्हा रोजच्या जीवनाच्या आपल्या आवश्यकता पूर्ण होत नाही, आणि तेव्हा आपण काय करतो, देवाच्या वचनाला पाठ दाखवतो. सुवार्तेवर आपला विश्वास नाही हे तिथं प्रगट करून आपण वेगळ्या मार्गावर चाललो जातो. प्रियांनो, असं जर होत असेल तर आज आपल्याला भिवून वागण्याची गरज आहे, की असं नको हो की आपण पण मागे पडून जावं. त्यानंतर देवबाप 3 प्रकारे आश्वासन देतो. आपण भिवून वागावे आणि देवाच्या वचनात आपण रुजून राहावे, विश्वासात वाढत जावे. म्हणून 11 वचनात तो काय म्हणतो, म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. प्रियांनो, खरी गोष्ट आहे. आज भीती बाळगाची गरज आहे, कारण की तो विसावा आहे, तो स्वर्ग आहे. आणि देवाची सुवार्ता, देवाचं वचन जर आपल्या जीवनामध्ये विश्वासणाऱ्यांबरोबर संयोग पावलं नाही, तर आपण विसाव्यातून बाहेरच राहून जाऊ, आपण स्वर्गात जाणारच नाही आणि आपण नरकात जाऊ. आणि हीच सर्वात मोठी भीती बाळगा म्हणून देवाचं वचन म्हणतं. आणि भीती बाळगून तो काय म्हणतो, प्रयत्न करा. कशाचा प्रयत्न करा, तर 12 वचन, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्म, सांधे व मज्जा यांना भेदून अपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षण असे आहे. अरे, जर आपण बघितलं तर 11 वचनात तो म्हणतो प्रयत्न करा. 14व्या वचनात तो काय म्हणतो, जो आपण विश्वास केलेला आहे, जे सुवार्ता आपण ऐकलेली आहे, म्हणून आपण जो पत्कार केलेला आहे त्या दृढ धरून राहा. आणि यासाठी जर कुठेतरी कमीपणा पडत असेल तर तिसरं आश्वासन तो असं म्हणतो, की म्हणून आपण धैर्य आणि कृपेच्या राजसनाजवळ जाऊया, राजासनाजवळ जाऊया. प्रियांनो, देव करो की आपण विश्वासात वाढत जाऊ.
कोणाच्या जीवनात परीक्षा येत नाही. देवाचं वचन असं म्हणतं, जर आपण इथं बघितलं तर असं म्हणतं की कशा प्रकारे मग आपण जगलं पाहिजे, कशा प्रकारे आपण राहायला पाहिजे. 14वं वचन, मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कार केलेला आहे तो दृढ धरून राहू, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. म्हणजे आपण कसा प्रयत्न करावा, आपण कसं दृढ धरून राहावं, आपण कसं धैर्याने देवाच्या सणाजवळ जावं, तो उदाहरण दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा इन बॉडी, इन सोल आणि स्पिरिट, म्हणजे शरीर, प्राण आणि आत्म्यामध्ये परखल्या गेलं होतं. आणि तेव्हा त्याने काय केलं, तो आपल्यासारखाच मनुष्य होता. तो रडला, त्याला तहान लागली, त्याला वेदना झाल्या, त्याला भूक लागली. अशा प्रकारे आपल्यासारखाच तो मनुष्य म्हणून या जगात आला. आणि त्याने उदाहरण आपल्या समोर टाकलं की ह्या जगात सुवार्थ आणि वचन जेव्हा आपल्या जीवनापर्यंत येतं, तेव्हा शैतान तुम्हाला शरीर, प्राण आणि आत्मा यामध्ये जो आहे त्रास देऊन तुम्हाला त्या विश्रांतीपासून दूर ठेवेल. तर जसं येशू ख्रिस्ताने सामना केला त्या शैतानाचा वचनाद्वारे, तसाच तुम्ही पण त्या देवाच्या वचनाला घेऊन सामना करा, असं 12 वचनात म्हणतो आपण. की तो काय म्हणतो, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारापेक्षा तीक्ष्ण असून जीव, आत्मा आणि सांधे आणि मज्जा, म्हणजे प्राण, आत्मा आणि शरीर, त्या तिघांमधून पण काम करणार ते वचन आहे. प्रियांनो, देवाचं वचन आज आपल्याला भीतीने वागण्यास सांगतं जर देवाचं वचन आपल्या जीवनात काम केलं नाही. देवाचं वचन आपल्याला भिवून वागण्यास सांगतं जर त्या सुवार्तेचा आणि त्या देवाच्या वचनाचा आपल्या जीवनावर प्रभाव झाला नाही. जर आपण त्या अल्पविश्वासणाऱ्यांसारखे, यहुद्यांसारखे विश्वास करून येशू ख्रिस्ताला देव मानून सुद्धा आजही जुन्या जीवनात जगतोय, कारण प्राण, शरीर, आत्म्याची काळजी आपल्याला आहे. धर्माचे नियम नाची भीती त्यांना आहे. सब्बाताचा देव येशू ख्रिस्त आपल्या जवळ आहे. आपल्या जवळ येशू ख्रिस्त काय म्हणतो, अरे त्या वादळाला भिवू नका, अरे त्या नियमांना भिवू नका, अरे त्या शरीराच्या प्रत्येक गरजेला भिवू नका, शरीराला नाश करणाऱ्या भिवू नका. तर भीती फक्त एका गोष्टीची बाळगा, की तुम्ही मागं न पडून जाऊ. तुम्ही त्या स्वर्गात जे तुम्हाला वाटचाल करून देव घेऊन जातोय, तिथून तुम्ही मागेच पडून नरकातच राहाल का? हा मननाचा विषय आहे. म्हणजे प्रियांनो, देवभाव कधीच भिवू नका असं म्हणतो, कधीच तो भीती बाळगा असं म्हणत नाही. पण इथे तो म्हणतोय, कारण गंभीर आहे ही गोष्ट, गंभीर आहे ही भाव. विचार करा की ज्या लोकांनी देवाचे सुवार्तेकडे दुर्लक्ष केलं ते जंगलात मेले, ते त्या पुरात मेले, ते देवाचे वचन, देवाला साक्षात दर्शन पाहून, साक्षात समोर पाहून ते नष्ट झाले. देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करून पुतळा झाले. तशी अवस्था आपली व्हावी का? नाही ना. तर देवाचं वचन आता म्हणतं, ही सुवार्ता जशी त्यांना सांगण्यात आली तशी आपल्यालाही सांगण्यात आली, म्हणून आपल्या मध्ये विश्वासाबरोबर ते संयोग पावलं पाहिजे. आणि सुवार्ता काय माझ्या प्रियाने? निकोदेमासाला तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरे निकोदेमा, तू सत्य जाणायला आला. सत्य हे आहे, जोपर्यंत तू आत्म्याने आणि पाण्याने जन्मणार नाहीस तोपर्यंत तुझा नवीन जन्म होणार नाही. सुवार्ता ती आहे.
सुवार्ता काय आहे? पौल म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त त्या स्वर्गातून या पृथ्वीवर या जगात तो आला, कारण त्यांनी आपल्यावर प्रेम केलेला परमेश्वराने त्याला आपल्याला पाठवलं. कारण आपण पापातच होतो आणि आपल्या पापासाठी त्याने क्रूस खांबावर जीव दिला. तो मारला गेला, तो गाडला गेला, तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला आणि तो एकदा पुन्हा येणार आहे. आणि जेव्हा तो पुन्हा येईल तेव्हा त्याच्यावर विश्वास करणारे लोक, असे लोक ज्यांच्यामध्ये सुवार्ता गाजल्या गेली, सुवार्तेवर त्याने विश्वास केला, अशांना तो विश्रांतीमध्ये घेऊन जाईल. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करून असं म्हणतो की हे देवा मी पापी आहे, मज पाप्यावर तू दया कर, मी विश्वास करतो की माझ्या पापासाठी तू मरण पावला, प्रभू तू माझ्यासाठी जीव दिला, तुझं रक्त तू सांडवलंस, प्रभू देवा तू माझ्यासाठी तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, माझ्या धार्मिकतेसाठी तू जिवंत झाला, मला त्या स्वर्गात विश्रांतीमध्ये घेऊन जाण्यास तू तू जिवंत झालास आणि तू पुन्हा मला घ्यायला येणार आहे, असा जो विश्वास करतो त्यांच्यामध्ये तो ती सुवार्ता संयोग पावलेली आहे आणि ते विश्रांतीत जाते. परंतु ज्यांनी तो विश्वास केला नाही ते असेच पडून राहतील. आणि तशांना हे वचन आहे की तुम्ही आता भीती बाळगून जगा. आणि विचार करा की तुम्ही जो सुवार्ता ऐकली त्या सुवार्तेविषयी तुम्ही प्रयत्न केला का, की ते वचन तुमच्या जीवनातून, जीवातून, आत्म्यातून आणि प्राणातून ते गेलेले तुम्हाला थारण दिलेलं आहे. ते विश्वास करून तुम्ही ते दृढ धरून आहात का? आणि जर जीवनात कष्ट धरे संकट आले तर काय तुम्ही रोज त्या देवाच्या राजासनासमोर समोर जाता का? प्रियानो, विचार करण्याची, मनन करण्याची गोष्ट आहे आज.